आणि या माध्यमातून या ठिकाणी ते आले, त्यांचं हार्दिक स्वागत। त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती आहेत सन्माननीय पंकजजी पाटील सर यांचा इथे सन्मान करूया। ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल, एक सुरेख रोपटो आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह आपण त्यांना सन्मानित करावं। तर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार सन्माननीय भाई जयंतजी पाटील साहेब यांचा मनोगत आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। तर जाऊया आपण भाई जयंतजी पाटील सरांकडे। मधु ठाकूर स्मृती चषक या ठिकाणी ठाकूर परिवाराने केला। कालच मी या ठिकाणी येणार होतो, पण टंचानाईच्याकडे माझे पाहुणे आले आणि मला रात्री तिथे गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर त्यांची चर्चा होती, म्हणून मी रवीला फोन केला की बाबा उद्या मी येतो कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्याप्रमाणे आलेलो आहे। या ठिकाणी जी अलिबाग तालुक्यामध्ये खेळाची जी आता खऱ्या अर्थानं जे स्टँडर्ड आहे ते सुधारत चाललेलं आहे आणि वेगळ्या तऱ्हेचं आज मी अलिबागमध्ये सांडला गेलो, कुरुळला गेलो। कुरुळमध्ये आज IPLच्या धर्तीवर अलिबागमध्ये पहिल्यांदा हे सामने होत आहेत आणि त्याचा लिलाव चालू आहे या ठिकाणी कुरुळमध्ये, आणि त्यामुळे मला वाटतं की आता अलिबाग बदलत चाललेलं आहे। अलिबाग सगळ्यातून बदलतं आहे, पण क्रीडेच्या दृष्टिकोनातून बदलतं आहे। मी या ठिकाणी प्रवीण ठाकूर आणि त्याच्या भावंडांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की या चांगल्या दर्जेदार सामने भरवण्याचं काम तुम्ही दरवर्षी या ठिकाणी करताय, परंतु याचं अलिबाग शहरामध्ये आता जागा नाही आहे। अलिबाग शहरामध्ये ग्राउंडसाठी जागा नाही आहे आणि या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल असल्यामुळे आपल्याला सर्व बंधनं आहेत आणि त्या दृष्टिकोनातून क्रीडेला असलं ग्राउंड करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करण्याची गरज आहे। हे सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग शहराच्या बाहेर न्यावं अशी मी विधिमंडळामध्ये मागणी केली की ज्या ठिकाणी कृषी शाळेची जागा आहे आपली गोंधळपाड्या आणि वेशवीमध्ये, की हे हॉस्पिटल या ठिकाणची सगळी कार्यालय ही त्या ठिकाणी गेली पाहिजे, कारण अलिबागमध्ये आता शिराला जागा आणि ह्याच्यापेक्षा जागा रस्ते वाढवण्यासाठी काय शहरामध्ये शिल्लक नाही आहे, त्याचा विचार आपण करतो आहे। पण हे ग्राउंड तुम्ही भरलेलं आहे, हे ग्राउंड आपण नगरपालिकेने जिवंत ठेवलेलं आहे, प्रशांत नाईक आणि सर्व माझ्या सहकार्यांनी। हे ग्राउंड कायम राहिलं पाहिजे, म्हणून मी प्रशांत नाईकांना सांगतो तुम्ही प्रस्ताव करा, प्रशासकाला या महिन्यामध्ये होणार आहे। पण या ग्राउंडला आपण नगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा पण आपण प्रयत्न चालू आहे, तो होईल आता। पण या ग्राउंडला मी प्रवीण ठाकूर सांगतो, राजकीय मतभेद आपले होते, राजकारण बदलत जातं, आज किती आहे, पण मधु ठाकूर या ठिकाणी जे शून्यातून विश्व करणारी व्यक्ती होती, तर प्रशांत नाईकचं काय म्हणणं आहे, बाकी आमच्या सहकार्यांचं मानसी बिनशीचं, पण मला वाटतं की या ग्राउंडला आपण मधु ठाकरांचं नाव देऊ असं मला वाटतंय की या ठिकाणी एक ग्राउंड देऊ। ग्राउंड आपण कलेक्टरच्या ताब्यात आहे, ते आपल्या नगरपालिकेच्या ताब्यात घेऊ आणि आता इंडिया आघाडीचं वातावरण देशभर चालू आहे। अलिबागमध्ये प्रश्न नाही आहे, मागील निवडणुकीमध्ये आम्ही अलिबागमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं सगळे निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे नगरपालिकेचा काय प्रश्न येणार आहे असं मला वाटत नाही आता, आणि त्या पद्धतीचं आपण काम करून मधु ठाकरांच्या नावानं एक उद्यान चांगल्या प्रकारे गॅलरी वगैरे करून आपण करू असं आपण आश्वासन करतो। प्रशांत नाईकांनी आणि
त्यांच्या सर्व सहकार्याने याचा पाठपुरावा करावा आणि ज्या पद्धतीनं हे जर वैभव आहे अलिबाग शहराचं की या समुद्रकिनारी असलेली सगळे काम आपण या ठिकाणी किनारा सुधारण्याचं काम, बंदरावर जाणारं प्रवाशांना येणाऱ्या पर्यटकांना येण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणे सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. परंतु ज्या लोकांनी या ठिकाणी काम केलं, नाना कुंटे असतील, दत्ता पाटील असतील, खानविलकर असतील, हे एक वेगळ्या वैचारिक बैठकीचे नेते या ठिकाणी होऊन गेले आणि म्हणून जो नेता असतो त्या नेत्याला आपली स्वतःची कुवत कळली पाहिजे. मधु ठाकरेंना त्याची कुवत कळत होती, किती मर्यादेत बोलायचं, किती कुठे बोलायचं हे आपल्याला त्यांना कळत होतं. परंतु सांप्रतच्या या 5 वर्षांमध्ये वेगळं राजकारण प्रवीण झालंय की कोणाची कुवत किती आहे, कोणाचं काय माहिती नाही आणि त्याप्रमाणे विधिमंडळाचं पावित्र्य सुद्धा नष्ट होत चाललंय असं मला वाटतंय. आणि म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी काम केलं त्याचं नाव राहिलं पाहिजे. नारायण भगत होते आमदार, आपण त्यांचा नेहमी उल्लेख करत असतो की पश्चिम महाराष्ट्र जे सर्व सोसायट्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, मच्छीमार समाजाचं उन्नती करण्यासाठी त्यांनी काम केलं. त्यांना पण मर्यादा माहिती होती. पण आज या 5 वर्षामध्ये सगळं राजकारण जे झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जे ढळूळ आणि वैचारिक मतभेद असले तरी जे 28 पार्टीज ज्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून वेगळं परिवर्तन या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं अलिबाग शहरामध्ये आज इंडिया आघाडीच्या वतीनं जे पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत, या जिल्ह्यामध्ये आज वेगळे परिवर्तन होईल असं मला वाटतं आणि त्यामुळे या जिल्ह्याची विकासाची गंगासुद्धा मोठ्या प्रमाणात आपण वाढवू शकतो. विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल पाहिजे आणि स्थानिक खेळाडूंना जास्तीत जास्त कसं या ठिकाणी उन्नती होईल हे बघण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी सातत्यानं ॲथलेटिकमधले जे गेम्स आहेत त्या गेमच्यासाठी पण आपण वेगवेगळे स्पोर्ट्स क्लब उभे करतो आहोत. मला वाटतं त्यासाठी लागणारी आपल्याला सगळं सहकार्य निश्चित होईल. मी या ठिकाणी ठाकूर कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो की मला या ठिकाणी बोलवलं, काल पण बोलवलं होतं. एक वेगळं काम या ठिकाणी होईल आणि आजचा दिवस हे वेगळं होईल. मी कोणाबरोबरही चर्चा केली नाही, येतानाच मी ठरवलं तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून आपण निश्चितपणे करू. या ठिकाणी जी आपण गॅलरी बनवण्याचा पण प्रयत्न निश्चितपणे करू. चिवताईला पण मी सांगेन इथल्या स्टेडियमसाठी बाकी नाही केलं तर तुम्ही करा आणि आपण या ठिकाणी परंतु प्रवीणला पण सांगेन आपण सगळेजण मिळून जाऊ आणि आपण वरनं हे याची जागा प्रकरण आपण ठेवलेलं आहे. आपण प्रस्ताव पाठवलेला आहे ना, प्रस्ताव पाठवलेला आहे. पण याच्या कार्यक्रमामुळे या शहरामध्ये मधु ठाकूरांचं नावाचं एक भव्य आपण या ठिकाणी करू ही मी तुम्हाला खात्री देतो. शासनाने केलं नाही तर शेवटी मी स्वतः करीन हे पण तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये काही प्रश्न येणार नाही. माझ्यापेक्षा सुनबाईकडे जास्त पैसे येतात, ती सगळा व्यवसाय त्यांना दिलेला आहे ताब्यामध्ये. मी पण नक्कीच मध्ये या पद्धतीचं काम करू. हे मी शेंडेफळ आपलं कोण कुठे आहे पिंट्या त्याला मी सांगेन की या स्पर्धेची उंची तुम्ही वाढवा. मी न चुकता किती कार्यक्रम असले तरी मी येणार आहे. त्याच्यामध्ये मी मुद्दाम काल पण सांगितलं पण ऐकत नव्हते. तंजानियामध्ये 25 वर्ष ते पार्लमेंट मेंबर आहेत आणि विशेषतः प्रत्येक शहरामध्ये त्यांचा होलसेलचा मोठा व्यापार आहे, बसचा मोठा करोड रुपयाचा. तिथे इंडियन जेवण मिळत नाही, बाबीच्या घरी जाऊन जेवतो मी, पण ग्रामीण भागामध्ये अजिबात जेवण मिळत नाही आहे.
आणि मिळेल ते उकडलेलं असतं, ते आपण खाऊ शकत नाही, मसाला लावतच नाहीत ते. परंतु एक माझा चांगले मित्र मुरजी त्या निमित्तानं मला मिळाले आणि आज वेगळ्या तऱ्हेचा तिथे व्यवसाय करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. परंतु जग किती जवळ आलेलं आहे आणि जगामध्ये आपण बदल केला तर काय होतं हे मी आफ्रिकेमध्ये जाऊन बघितलं. आफ्रिकेमध्ये जायला म्हणजे भीती वाटत होती, पहिल्यांदा लोक घाबरत होते, अजून घाबरतात. परंतु आपण म्हणतो तसं नाही आहे. ज्या ज्या देशामध्ये मी गेलो आफ्रिकेमध्ये तिथे चांगली परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी असलेले प्राईम मिनिस्टर मुरजी साहेबांमुळे माझे चांगले मित्र आहेत. मी गेलो की त्यांच्याकडे जेवतो वगैरे आणि फक्त 6 कोटी लोकसंख्या आहे आणि लाखो एकर जागा तिथे पडून आहे आणि त्या पद्धतीचं काम काकाला पाठवलं तर काका कुठे आहे, तुला जागा देतो तिथे बाहेर. तर नाही, खरी फॅक्ट आहे, फुकट जागा तिथे गव्हर्नमेंट देतं आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि म्हणून त्या ठिकाणचा स्पोर्ट म्हणजे मुरजी साहेब बोलले की त्या ठिकाणी गेलो की आम्ही फुटबॉलच बघतो. आफ्रिकेमध्ये खेळ म्हणजे फुटबॉलचाच आहे आणि त्यासाठी हे वेडे होतात. म्हणजे जेव्हा स्पर्धा होतात तर आफ्रिकेचे सगळे लोक टी व्हीवर आणि याच्यावर वेडे होतात आणि त्या पद्धतीचं काम आहे. शेंडेफळाला आपण मी नेतो आफ्रिकेला एकदा तर चालेल, त्याचा प्रश्न नाही आहे. परंतु मला तो प्रवीण आवडतो, तुमचं कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर पहिल्यापासून. आणि मी या स्पर्धेला शुभेच्छा देतो. या स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण व्हावे जेणेकरून ते राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा प्रयत्न आपण करायचा पाहिजे आणि खेळामध्ये कधी राजकारण आणलं नाही पाहिजे या मताचं मी आहे आणि त्यामुळे सातत्यानं तो विचार मी कायम ठेवला. पुन्हा एकदा मी जास्त बोलत नाही, पण पुन्हा एकदा ठाकूर कुटुंबियांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि जेणेकरून जवळीक झाली काय फरक होतो हे ठाकूर कंपनी आणि पाटील कंपनी करून दाखवेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय आमदार भाई जयंत पाटील साहेबांचे आपण विचार या ठिकाणी ऐकलात. खूप चांगलं योगदान आहे, विकसनशील पुरुष म्हणून ज्यांचं योगदान इथे आपण पाहायला मिळतं, ज्याने या क्रीडाभवन अलिबाग आणि त्याचबरोबर हे सिव्हिल हॉस्पिटल याच्यावर बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. दरम्यान आपण पुढचं सक्त समारोहाकडे वळणार आहोत. सुरुवातीला आपण जाऊया चित्रलेखाताई पाटील, रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी यांचं इथे स्वागत केलं जाईल. ते सन्माननीय कविता ताई ठाकूर, काजल ताई ठाकूर आणि नमिता ठाकूर या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या माध्यमातून चित्रलेखाताई पाटील महिला आघाडी प्रमुख म्हणून निश्चित खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं आहे. अनेक कार्यक्रमात त्यांना आपण पाहतो. तर चित्रलेखाताई पाटील यांचं या ठिकाणी कविताई ठाकूर, काजल ताई ठाकूर आणि नमिता ताई ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात आलं. त्यानंतर ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे उपनगरच्या, ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलं. प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला त्यांची उपस्थिती नेहमी आम्हाला पाहायला मिळते. स्वतः क्रिकेट स्पर्धेच्या प्रायोजक देखील आहेत, पुरस्कर्ते आहेत. तर त्यांचा सन्मान इथे केला जातो आहे. अपूर्वाताई ठाकूर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. शाल, त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि पुष्प या ठिकाणी एक पुष्प रोपटं देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. त्यानंतर पुढच्या स्वागत मूर्ती आहेत. अर्थातच या ठिकाणी अंजू पाटील मॅडम, ज्यांना मी नमिता ताई ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान करायचं आहे. तर त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. नंतर सन्माननीय प्रमोदजी घाशी साहेब, रायगड जिल्हा त्यांना सन्मानित करूया. प्रमोदजी घाशी सरांचा ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर सरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. शाल, पुष्पगुच्छ, एक सुंदर रोपटं देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. अंबोलीवर दौडून ही मंडळी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित राहिली, त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय.
काका ठाकूर सर समाजसेवक काका ठाकूर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रमोदजी काशे सर यांचा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। त्यानंतर पुढच्या स्वागत मूर्ती या आहेत सन्माननीय नगरसेवक अनिलजी चोपडा सर, यांना इथे आपण सन्मानित करूया। सन्माननीय नगरसेवक अनिलजी चोपडा सर यांना इथे आपण सन्मानित करणार आहोत आणि सन्माननीय कोण उपस्थित आहे इथे, कोणाचं नाव घेऊ? वसंतजी थळे यांना विनंती आहे, प्रसादजी थळे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण अनिलजी चोपडा सरांचा इथे सन्मान करावा। नगरसेवक आपल्या अर्थातच प्रशांतजी नाईक सरांच्या खांद्याला खांदा लावून विकास कामामध्ये योगदान देणारे नगरसेवक सन्माननीय अनिलजी चोपडा सरांचं इथे स्वागत केलं गेलं। त्यानंतर सन्माननीय जगताप मॅडम अर्थात सन्माननीय आमचे पिंट्या ठाकूर सर अमित ठाकूर सर यांच्या सासूबाई ॲडव्होकेट कविता ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नमिता ताई ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण जगताप मॅडम सन्माननीय पिंट्या ठाकूर सर यांच्या सासूबाई यांना एक शाल सन्मान चिन्ह आणि एक सुरेख रोपटं देऊन आपण त्यांना सन्मानित करूया। पिंट्या ठाकूर सर म्हटल्यानंतर राजकीय क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्रामधलं एक मोठं नाव जिथे आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्या सासूबाई आहेत जगताप मॅडम यांना इथे सन्मानित केलं गेलं। आणि अतिथी कशा सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून आपण जाऊया मैदानाकडे आणि सामना काही क्षणात इथे सुरू करूया। तर मला बसू दे, दुसरी खुर्ची नाही घेतो तुम्ही नव्हतेत म्हणून बसलेलो। तर मैदानाकडे आपण वळूया। क्रिकेटचे कुरुक्षेत्र चेंडूपचे युद्ध आपण या ठिकाणी पाहतात, सामना सुरू झालाय। यावेळी मात्र एक मोठा अर्धा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशकडे, मिड विकेटला झेल, फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर। पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किम हा संघ फलंदाजी करतोय, तर साई जिरड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि आतापर्यंत आपण पाहिले 4 फलंदाज या ठिकाणी गमावले, धावफलका धावेवरून पोहोचल्या त्या 24 आणि यानंतर कुबेरन अलिबाग आणि माऊलीन एकविरा थळ या दोन संघामध्ये नाणेफेक होईल। नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल मोरकर यावेळी आपण पाहायला मिळतं, गोलंदाज आहे पुढे घ्या ना इकडे प्रारंभ पाटील, धावफलकार धावा 24 यावेळी धावफलकार आपण पाहायला मिळाल्या। पहिला सामना तुम्ही पाहतायत, ज्या सामन्याचा आपण विचार केला तर साई जिराड संघाला किती पेनल्टी 5 धावांची पेनल्टी मिळाली, उशिरा आल्यामुळे त्यांना 5 धावांची पेनल्टी देण्यात आली। तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे, कुलाबा किल्ला यांकडून गोलंदाज तयार। अंतिम षटक, मारधाडीचे षटक। यावेळी मात्र चेंडू पहा, गुडलिंग स्पॉट चेंडू पडला, टप्पा पडण्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या वरून यष्टीच्या हातामध्ये विसावतो, निदावजी सांगता होते शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ ही विरचना ऑफसाईडला। ऑनसाईडला आपण जर पाहिले तर शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक क्षेत्र वाडिश मिड ऑन, एक लॉंग ऑन। या विरचनेतून पुन्हा एकदा गोलंदाज तयार। बॅकफुटवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, एक धाव आणखीन धावफलकार नोंदवली गेली, एका धावीचे योगदान, धावफलकात वाढ झाली, 25 धावा धावफलकावर। इकडे घ्या म्हणजे आम्हाला दिसेल हो, असं बोलतो मग तुम्ही इकडे बसा ना। समोर फलंदाज कोण खेळतोय? ऋतिक काठे यावी तयार आहे। 2 चेंडू अखेरचे बाकी असताना इथे मात्र मोठा फटका खेळलाय आणि वायडिश लॉंग ऑनला आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटका, 6 धावांचे योगदान। काय ताकदीचा वापर केला, फटक्यामध्ये ताकद होती ऋतिक काटे यांनी, षटकाराने आपलं खातं उघडले, 6 धावांचे योगदान मिळालं आणि बघता बघता धावा धावफलकावर या ठिकाणी येऊन पोहोचल्या त्या 31। 4 फलंदाज गमावण्यात आली, धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाज प्रारंभ पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर। अंतिम चेंडू या षटकातला
कुटुंबा चेंडू होता बॅकफुटर गेलाय मात्र घोषित क्षेत्र इथे पाहायला मिळेल. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये परंतु तोपर्यंत मात्र फलंदाज धावचीतच्या रूपाने मैदान परतला आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र जे 4 षटकांचं इथे पाहायला मिळालं आणि या 4 षटकामध्ये पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किहीम या संघाने प्रथम फलंदाजी करताना धावपकर आल्या त्या 32 आणि 5 फलंदाज बाद झाले. 33 धावांचं लक्ष्य ऋतिक काटे यांनी एक 7 या धावसंख्येवर धावचीतच्या रूपाने बाद झाला. विशाल मुरकर 2 धावांवर नाबाद 1 धावावर नाबाद राहिला आणि आता मात्र आपण पाहत आहेत धावपलकर धावा आल्या त्या 32 5 गडी बाद आणि पेनल्टी या ठिकाणी देण्यात आली होती साई जड संघाला म्हणजे अधिक 5 धावा याचाच अर्थ तब्बल 37 धावांची गरज आहे ती साई जड संघाला 24 चेंडूमध्ये. धन्यवाद काका सर. या ठिकाणी आपण पाहतो नेक्स्ट मॅचचा टॉस करावा लागेल. कुबेर 11 अलिबाग विरुद्ध माऊ 11 एकविरातळ या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन नाणेफेक करायचा आहे. सन्माननीय कैलासराव जगे यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. कुबेर 11 अलिबाग विरुद्ध माऊ 11 एकविरातळ या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना या ठिकाणी सूचना असेल की आपण लवकरात लवकर येऊन टॉस करायचा आहे. कुबेर 11 अलिबाग आणि माऊ 11 एकविरातळ या 2 संघात पुढची लढत आपण पाहणार आहोत. चला दोन्ही संघांकडे नाणेफेकसाठी त्वरित आमच्या नाणेफेक कक्षात यायचं आहे जिथे नाणेफेक संपन्न होईल. तर आतापर्यंत 100 विकेट या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं आणि 14 त्रिफळचित झाले 71 झेलचित झाले आणि त्याचबरोबर यष्टीचित म्हणून धावचित हे 10 झालेत आणि LBW अर्थात पायचित या ठिकाणी पाहायला मिळाले 4 तब्बल 100 विकेट या सामन्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा tenniscricket.in अर्थात संतोष नाणेकर हे नाव अतिशय मोठं नाव जे स्वतः एका रिक्षा ड्रायव्हरचे मुलगा पण आज संपूर्ण भारतातच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये संतोष नाणेकर यांनी संपूर्ण जाळं पसरलं ते आता tenniscricket.in च्या माध्यमातून आणि खूप चांगले योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. नाणेफेक संपन्न होईल दोन्ही संघामध्ये कुबेर 11 अलिबाग आणि माऊ 11 एकविरातळ या 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न होईल. नाणेफेक कक्षामध्ये आमचे समालोचक या ठिकाणी यश मापगावकर आहेत. तर नाणेफेक संपन्न होईल. माऊ 11 एकविरातळ आपला कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्सच्या दिशेला पाठवा जेणेकरून आपल्याला नाणेफेक करायची आहे. आजची दुसरी रात्र आपण अनुभवतोय आणि त्यानिमित्तानं आपल्याला लवकरात लवकर या खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. दोन संघ आपण पाहतोय माऊ 11 एकविरातळ नागेश सिद्ध एका बाजूला आहेत कुबेर 11 अलिबाग. तर दोन्ही संघांच्या दरम्यान आपण नाणेफेक करत आहोत. 4 षटकांचा सामना असेल. टेल इट इज आपण टॉस जिंकला आहात. 4 षटकांचा सामना आहे. तर 4 षटकांमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात की फलंदाजी करणार आहात? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही का स्वीकारला आहात? नक्कीच कारण लिमिटेड ओव्हरचं फॉर्मॅट आहे. जर समोर धावा दिसल्या की एवढ्या करायच्यात की एवढ्या ढोकायच्यात तर त्या धावा इझिली चेस करू शकतो. जर पहिली फलंदाजी केली की आला की मार ह्या सदरीचं फलंदाजी करावी लागते. जर धावा कमी असतील तर एक डिफेन्सिव्ह पद्धतीने जर धावा जास्त असेल तर मारून खेळू शकतो. एक स्ट्रॅटर्जी असते समोर. एक तो माइंडसेट सेट झाला आहे बिकॉज विकेटचं माध्यम केलं की सिमेंट विकेट आहे. दोघांसाठी 30 विकेट आहे. सो जिंकण्याचा प्रयत्न असेल. होम ग्राउंड आहे. सो चांगला खेळ करू. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर द बोथ टू टीम्स आणि ओव्हर टू वन्स अगेन कॉम बॉक्स ज्या ठिकाणी आपण पाहतोय काका मात्रे सर तयार असतील.
तर नाणेफेक जिंकली ती कुबेर अलिबाग संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि माऊलीने एकविरा या संघाला प्रथम फर्स्ट डे आमंत्रित केले. हा सामना दुसरा 2 नंबरचा सामना आजच्या रजनीला आपण पाहायला मिळेल. तर मैदानाकडे वळूया. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचे साई जिराड संघाला. धावपळकर आले होते. पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किहीम यांच्या तब्बल 32-5 धावांची पेनल्टी इथे दिली गेली ती साई जिराड संघाला उशीर आल्याबद्दल. त्यामुळे एकूण धावाचा विचार करता 37 धावा धावपळकर आल्या आणि 38 धावांचं लक्ष्य इथे केलं जाईल. सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हरचा खेळ खेळला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमाप्रमाणे ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अडतीस धावांचं लक्ष्य साई जिराड संघासमोर आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज शुभम म्हात्रे यावेळी गोलंदाज आहे. शुभम म्हात्रे सन्मान्य सायनाजी तिलवणे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय रवीजी ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक घटकाला आपण यथोचित असा सन्मान त्यांचा करत आहोत. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येतोय. या स्पर्धेमध्ये आलेला प्रत्येक घटक महत्त्वपूर्ण आहे जितकी स्पर्धा महत्त्वाची आहे. धन्यवाद. तर जाऊया आपण मैदानाकडे. सलामी जोडी ओमकार पाटील आणि रितेश म्हात्रे. पहिला चेंडू रितेश म्हात्रे यांनी मात्र चेंडूला अर्थातच शॉर्ट थर्डमीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. 259वा चेंडू हा निर्धाव इथे पाहायला मिळाला. धरणी गुरुजी या ठिकाणी गुलरेखाची भूमिका निभावतात थेनुडचे. तर गोलंदाज शुभम म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिले षटक पॉवर प्लेचे 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज जष्टरक्षक 9 खेळाडू 30 षटकामध्ये 230 षटकाच्या बाहेर. थळ संघाने आपले प्लेइंग लिस्ट द्यायचे आहे. दरम्यान वळी या मैदानाकडे कुलाबा किल्ला यांकडून यावेळचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतः गोलंदाज चेंडू येतोय चेंडूला अडवतोय. तोपर्यंत पहिले 2 चेंडू निर्धाव. सन्माननीय प्रदीपजी पाटील यांना सन्मानित करण्याची विनंती आहे आणि अमोल मुंडे यांच्या शुभस्य आपण सन्मानित करूयात त्यांना. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेला प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावतो. त्यांची उपस्थिती ही अत्यंत प्रार्थनीय होती. ते आले त्या पूर्णतः स्पर्धेचा आलेख त्यांनी पाहिला. त्यांनी शुभ आशीर्वाद दिले आणि त्यामुळे आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद. यावेळचा चेंडू थोडासा हवेतून खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल चेंडू इथे मात्र त्याच्या हातामध्ये विसवला. तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळेल. पहिली धाव साई जिराड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय. 1 धावेने रितेश म्हात्रे आपलं खातं उघडतोय आणि समोर मात्र आता ओमकार पाटील. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर शुभम म्हात्रे. कुलाबा किल्ला एंड कडून 7 ते 8 पॉईंटचा रनअप तुम्ही पाहतायत. समोर मात्र ओमकार पाटील असेल 0 धावसंख्या खेळतोय. शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ ही विरचना ऑफ साईडला असताना फुलटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला भिरकावून दिलाय मात्र 1 धाव घोषित. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. ते खातं उघडण्यासाठी ओमकार पाटील यांनी आपलं खातं उघडलं. 1 धाव संघाची धावसंख्या 1ने वाढते. धावपलका धावांवर पोहोचतात त्या 2 धावा. 2 धावा धावपलकावर 2 धावा 38 टू विन. 38 धावांचं लक्ष कारण 5 धावांची पेनल्टी मिळाली त्यामुळे 38 धावांचं लक्ष इथे समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते साई जिराड या संघासमोर खेळाचं दुसरं सत्र तुम्ही पाहतात. कुलाबा किल्ल्यांकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तर कुबेर अलिबाग संघाच्या संघनायकाला विनंती आपले सर्व खेळाडू इथे असणं आवश्यक. अन्यथा पेनल्टी सामोर जावली. या ठिकाणी अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात. झेल मात्र घेऊ शकले नाही. चेंडू जातोय गोलच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा सजगती आहे इथे पूर्ण. चला कुबेर अलिबाग आणि माहुलीन एकविरा थळ यांच्यामध्ये जी लढत आपण पाहणार आहोत. पुढचा सामना नाणेफेक जिंकली कुबेर अलिबाग संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. तर कुबेरचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. 2 धावा ओमकार पाटीलला. एकूण धावपलकात वाढ जाते. धावपलका धावा येतात त्या 4.
पुन्हा एकदा पुढील चेंडू यावी अकोटब्या चेंडू होता कार्पेटसनी चेंडू खेळलाय जमिनीला सलपत चेंडू गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शेतीशी चेंडू येतोय एक धावीचं आणखी पुन्हा एक योगदान इथे मिळालं आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकात धावा धापलकर येतात त्या 5 म्हणजे येणारी 3 षटकं बाकी आहेत ते 30 धावांची गरज आहे ती साई जिराड या संघाला सामना जिंकण्यासाठी उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिलाच सामना तुम्ही पाहतायत यावेळी पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किहीम या संघाने 5 गडी बाद धावा धापलकर जमल्या 32 परंतु साई जिराड संघाला 5 धावांची पेनल्टी मिळाली त्यामुळे 37 धावा धापलकर आल्या आणि 38 धावांचं लक्ष साई जिराड संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते लक्ष 38 धावांचं 8 टॉवर्स आणि या 8 टॉवर्सच्या माध्यमातून आमचे अर्थातच प्रकाश योजना सागरदादा पाटील अलिबाग यांच्या माध्यमातून ही 8 टॉवर्स आणि दुधी रोषणाई ज्याला म्हणलं होतं इथे आपण पाहायला मिळते मंडप डेकोरेशन संजयजी राणे सर ओमसाई डेकोरेशन नागाव यांच्या माध्यमातून संपूर्ण डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळते तर थेट प्रक्षेपण tenniscricket.in संतोष नाणेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी प्रक्षेपित केली जाते तब्बल 182 देशामध्ये हे योगदान आहे मैदानाकडे पळूया नवी षटक अर्थात पावटीचे षटक समाप्त झाले क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले असेल मिलिंद म्हात्रे नवीन गोलंदाज आहे अर्थात एकच एंड आहे कुलाबाकीला एंड कडून आणि ओमकार पाटील या ठिकाणी 4 या धावसंख्येवर डावाचा सुरुवात करतोय दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 18 चेंडू आणि 33 धावांची गरज प्रतिषटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रतिषटक अकलची सरासरी दरम्यान यावेळीचा चेंडू यष्टीषक चेंडू पकडेपर्यंत इथे मात्र थोडंसं मिस करतोय 1 धावीचं योगदान अर्थात 22चा इशारा 55चा येतोय 1 धावीचे योगदान धावफलकात वाढ 6 गोलंदाज मिलिंद म्हात्रे आपल्या बॉलिंग मार्कर्स मिलिंद म्हात्रे समोर मात्र आता रितेश म्हात्रे एकही फलंदाज गमावला नाही तो साई जिराड संघाने आतापर्यंत आणि एकूण धावा धावफलकार येऊन पोहोचल्या त्या 6 धावा 38चं लक्ष पुढचा चेंडू अकुटबाय चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न पण फटक्यामध्ये ताकद कमी पडली लॉंग ऑन म्हणून क्षेत्राच्या चेंडू येतोय मिडॉनला तोपर्यंत 1 धाव मिळते ती फलंदाज रितेश म्हात्रेला 16 चेंडू 31 धावांची गरज आहे समोर पुन्हा एकदा ओमकार पाटील पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळचा चेंडू मोठा प्रहार आणि हा येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा सुरेख फटका ओमकार पाटीलच्या अकुटप्याचा चेंडू आणि फुटटॉस चेंडू ही क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी खराब चेंडू म्हणतात 6 धावांचं योगदान इथे मिळतंय आणि बघता बघता आपण पाहतात स्क्रीनच्या माध्यमातून हा अकुटप्याचा चेंडू इथे मात्र भिरकावला गेला पुलचा फटका पाहायला मिळाला मिड विकेटला आलेला एक शानदार फटका षटकार 6 धावा आता मात्र 15 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे दरम्यान इथे आता पुन्हा मात्र फटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजांनी निश्चित मिलिंद म्हात्रे यांनी चांगलं योगदान दिलं चेंडू अर्थातच उजव्या यष्टीच्या दिशेने फेकला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली 14 चेंडू 25 धावा हे समीकरण मैदानामधलं मिलिंद म्हात्रे या ठिकाणी चेंडू खाली राहिला पंचांकडे अपील मात्र पंचाने अपील फेटाळले लेग बाईचा इशारा येतोय 1 धाव घोषित मिळेल 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल 14 धावा आतापर्यंत धावफलकावर 163 आपण या ठिकाणी पाहता डीप स्क्वेअर लेग स्लिम मिड ऑन त्याचबरोबर डीप मिड विकेट लॉंग ऑन 4 ऑन साइडला या दरम्यान हा चेंडू मात्र पंचांचे हात जमिनीत समांतर धावा येतात अमांतर जेव्हा अवांतर धाव येते सोयीर चेंडू धावा येतात तेव्हा आपल्याला वेस्ट इंडिज संघाच्या मायकल होल्डिंग यांची आठवण होते ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोयीर चेंडू फेकला नाही इथे मात्र सोयीर चेंडू दरम्यान लोअर फुट चेंडूचा पाठलाग केला चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला मिडा फुरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफून चेंडूवर येईपर्यंत इथे मात्र सहजगत्या 2 धावा मिळाल्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी
तिसऱ्याकडे मागणी धावचित फलंदाज आहे की नाही पाहण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी पाहतील की फलंदाज शैलेश महाडिक जे रामनाथचे आहेत या ठिकाणी पाहतील की फलंदाज धावचित आहे की नाही हे पाहिलं जाईल. रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांचा मात्र रिव्ह्यू आणि या रिव्ह्यूच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण या ठिकाणी नेमकं काय घडलंय. धावा धापलकर आतापर्यंत आपण पाहणार आहोत. 15 धावा आल्यात. नाबाद फलंदाज नाबाद आहे आणि एकूण धापलकात पुन्हा एकदा वाढ होईल. 2 धावांची धावा येतात त्या 17 आणि खतरा असं म्हणतात क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या असं नेहमी म्हटलं जातं. तर या ठिकाणी मात्र षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा धापलकर आल्या त्या 17 म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. साई झिराड संघाला पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किहीम या संघाच्या या सामन्यामध्ये तर 20 धावा आपल्याला वाचवायच्या आहेत. 21 धावांची गरज. खरं तर 21 धावा म्हटल्यानंतर शुभांक असं म्हणलं जातं कारण 21 हा श्री गणपती बाप्पाचा अतिशय आवडता अंक. 14 अर्थात 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जोड्या श्री गणपती बाप्पाला अर्पण केल्या जातात. 13 तारीख ही माघी गणपती उत्सवाची दिवस आहे. इथे आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी गणेश मंदिरामध्ये प्रचंड रांग रात्री 12 पासून पाहायला मिळेल. तर वळी आपण मैदानाकडे गोलंदाज अभिषेक पेडणेकर. चेंडूला हवेतून खेळलाय. शेतेचे चेंडू जाणार तोपर्यंत 1 धावेचं इथे योगदान मिळेल. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. 1 धाव मिळते ती फलंदाज रितेश म्हात्रेला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 3 आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. आपल्या धावाला त्या 18. 11 चेंडू 20 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये 1 क्षेत्ररक्षक गली, 1 शॉर्ट पॉइंट, 1 क्षेत्ररक्षक मिडाव आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ ही व्यूरचना. ऑन साइडला आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअरला काही सिली मिडावन आहे, 1 डीप मिड विकेट, 1 वार्डिश अर्थात लॉंग ऑन यावरेजतून. पुढचा चेंडू हा चेंडू फलंदाजांनी पाहिलं. पंचांचं पुरुषोत्तम भगत सर थेरोंडा या ठिकाणी हात जमीन समान करते. हा चेंडू खराब आहे. 1 धाव आणखी धापलकर मिळते. आता मदत समीकरण बनेल ती येणारे 11 चेंडू आणि 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगला चेंडू पंचांकडे तिरका कडक्ष फलंदाज टाकतोय फलंदाज ओमकार पाटील जो वैयक्तिक खेळतो. 1 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 12 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. वळी या मैदानाकडे पुढील चेंडू यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. यष्टी शहनी चेंडू पायाने अडवला. चेंडू गेला तो सिली मिळवला. तो म्हणता 22चा इशारा पंचांचा लेग 22. 1 धाव आणखी धावलकावर. धावलका धाव आहेत 20. 18 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किहीम आणि साई जिराड यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. खरं तर लाडकी माबाप प्रेक्षक अलिबागचे 142 करोड भारतीय ज्यांनी क्रिकेटवर खरं त्याने प्रेम केलंय आणि त्यानंतर प्रेम केलं असेल तर बैलगाडी शर्यतींवर. फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला भिरकावून दिलेला ऑफ टेस्ट शॉट आणि येतोय पंचांचा इशारा. लॉंगॉनला आलेला एक सुंदर फटका. षटकार 6 धावा. रितेश म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावलका धावेन पोहोचतात बिनबाद 26 धावा. 8 चेंडू 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा. एकही फलंदाज गमावले साई जिराड संघाने. म्हणजे पहा बिनबाद ही भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते ती 26 धावांची. रितेश म्हात्रे तयार आहे. गोलंदाज अभिषेक पेडणेकर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू. बॅटचा फेस उघडलाय. ताकदीचा वापर केला. चेंडू गेला तो मिड विकेटला. शेतीचे चेंडू येतोय तो पण सहजगत्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान. 2 धाव मिळतात संघाला. 28 धावा धापक येतात. 2 धाव मिळाल्या फलंदाज रितेश म्हात्रेला. 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू बाकी. 7 चेंडू 10 धावा. जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. अर्थातच दानशूर व्यक्तिमत्व कुबेर अलिबाग आयोजित ही क्रिकेट स्पर्धा.
पुन्हा एकदा हा चेंडू मात्र खाली राहिला. माझ्यासोबत 12वा खेळाडू आहे अर्थातच साई झिरड संघाचा. तो मात्र या ठिकाणी खूप मोठे या ठिकाणी जो जेव्हा चेंडू खाली राहिला तोपर्यंत फलंदाज धावचीच्या रूपाने मैदान परतला. पहिला धक्का बसला तो साई झिरड संघाला आणि फलंदाज धावचीच्या रूपाने या ठिकाणी बाद होतोय रितेश म्हात्रे, ज्याने 6-1 षटकाराच्या माध्यमातून तब्बल पाणी मैदानाकडे घेऊन जायचं आहे. जरा विनंती आहे पाणी मैदानात घेऊन जा. त्या दरम्यान आपण एक सन्मानाकडे वळत आहोत. सन्मान्य जितेंद्रजी ठाकूर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करत आहे अमोलजी मुंडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. विनंती आहे ती पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किहीम या संघाला. आता मध्ये समीकरण आपण पाहणार आहोत. येणारे 6 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे 6 चेंडूमध्ये तब्बल 10 धावांची. सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण जितेंद्रजी ठाकूर यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आलेले ठाकूर कुटुंबीय या स्पर्धेचा बहुमूल्य घटक आहेत आणि त्या सर्वांना आपण सन्मानित करत आहोत. यानंतर आपण शिवदासजी भगत यांना सुद्धा सन्मानित करत आहोत. तोपर्यंत मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे, त्या दरम्यान आपण सन्मान करून घेत आहोत. शिवदासजी भगत यांना देखील सन्मानित करण्याची विनंती करतोय ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते शिवदासजी भगत यांना सन्मानित करायचं आहे. ठाकूर कुटुंबियांनी या सर्वांवरती भरभरून प्रेम केलंय आणि तोच जिव्हाळा तीच आपुलकी जपत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात कुबेर अलिबाग आयोजित माजी आमदार मशूदजी ठाकूर स्मृती चषक 2024 पर्व 3 हे जबरदस्त आयोजन. तर धन्यवाद यश माबगावकर. 28 धावा धाबल करल्यात. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीत आला तर मात्र सुपर ओव्हर कालच्या रजनीमध्ये खेळवली गेली. अजिंक्य वैती नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर येतो, स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज शेवटचे षटक घेऊन गोलंदाज महेश भोईर. महेश भोईर गोलंदाज. शेवटचे षटक 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजिंक्य वैते या ठिकाणी तयार. गोलंदाज महेश भोईर. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू हवेतून मारलाय. मिड विकेट सीमाच्या पलीकडे आलेला एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावा. 4 धावांची फक्त गरज आहे सामना जिंकायला. षटकार आला तो अजिंक्य वैतीच्या बॅटमधून. जेव्हा षटकार येतो तेव्हा आपल्याला वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेलची आठवण होते, ज्याने सुरुवातीला भंगार खरेदी केलं, भंगार विकलं, पण तो क्रिकेटमध्येच त्यांना स्थान मिळालं आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेस्ट इंडिज संघाच्या माध्यमातून पहिला षटकार नोंदवला आणि षटकाराने आपलं खातं उघडलं. इथे मात्र अजिंक्य वैती यांनी देखील षटकाराने खातं उघडलं. 6 धावांचे योगदान. 5 चेंडू 4 धावा. सामना मात्र आता पूर्णपणे झुकलाय तो अर्थातच साई झिरड संघाच्या बाजूने. अजिंक्य वैती तयार आहे. गोलंदाज महेश भोईर. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडू हवेत आहे. लेफ्टेड शॉट म्हणून तो सीमाच्या पुढे येतोय. लॉंग ऑनला विजयी फटका आणि अशा प्रकारे साई झिरड संघ विजय होते. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पिंट्या गायकवाड मित्रमंडळ किम या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. सामनावीराचं पारितोषिक काही क्षणात आपण या ठिकाणी घोषित करणार. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय साई झिरड संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन. सन्मान्य परिचित ठाकूर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उरण तालुक्याला बिलॉंग करणारे हे अत्यंत चांगलं नेतृत्व आपण पाहत आहोत पण त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. नेक्स्ट मॅच जरूर मैदानावरती येईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काका अनाऊन्स करायचा आहे. तर सामन्याचा सामनावीर मंदार म्हात्रे, ज्याने 7 धावा देत 2 फलंदाज बाद केले आणि 4 चेंडू निर्धाव फेकले. मंदार म्हात्रे याला विनंती आपण यायचं नाणेफेक कक्षामध्ये, जिथे सामनावीरचा मानकरी म्हणून या ठिकाणी अर्थातच तुम्हाला पाहायला मिळते ती चषक आणि त्याचबरोबर